काय वाच की. जोक सांगायचंय. मम्मी अगं तू काय जरी बोलीस तरी जोकच होणार आहे. आता कुठचं जोक सांगू ताई? सांग सांग चल. आठवतीये हे चिट्टी. मला आता लगेच आठवण झालंय जॉक. हा मोबाईल वर वाचलं का वाटतोय. हा आठवला बरं का. एका गावात का नाही एक माणूस राहत असतोय. हा तो का नाही असा खुळ्यागत वागत असतोय. तर गावातली समधी लोक का नाही त्याला गाडव गाडव म्हणून म्हणत असतात. एकदा काय होतंय तो माणूस का नाही खरंच एका गाडवावर बसून एकदा गावात येतोय. मग गावातली लोक त्याला म्हणतात की कुठलं गाडवावर बसलंय. मम्मी पुढं जग झाला. ह्योच तर जोक होता की कुठल्या गाडवावर बसलंय वळका बघू. हसा की. अगो बाई कळलं तुम्हाला? काय ग दुर्गे, जरा तरी हसू आलं पाहिजे का नाही? हा त्याला जोक म्हणतात. हे म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखी सांगितली. म्हणजे तेच की मम्मी. आता ह्यो जोक आठवून आम्हाला नंतर हसा येईल. म्हणजे जोक वर नाही तुझ्यावर हसा येईल. ए गप तू. मला असलं काय बी जमत नाही. अहो मावशी ठीक आहे, छान होता जॉक खरंच. आपण चालू ठेवूया ना. ओंकार भाऊजी म्युझिक लावा. पकडा पकड. चंचे काय आलंय? एकदम डाव्या हाताचं मुळ आहे माझ्या. म्हणजे अगं ऍक्टिंग करून दाखवायची. अरे वा हे तर तू रोजच करतेस की. तुझ्यासाठी सोपं आहे. कर हा जा. एक चुटकू सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ईश्वर का आशीर्वाद होता है ये एक चुटकी सिंदूर. वाह चाची वाह लय भारी. सुहागन केसर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. आणि काय मम्मी काय होतं ग? एक हा तेच होतं चुटकी सिंदूर. वाह चाची वाह लय भारी ताई. ये किती छान, मस्त. हा खूप छान केलं. आई साहेब. शिवानी बोल दे. हो पण काय झालं? सगळे एकदम गपका झालात. काय ते तुमच्या प्रथेप्रमाणे आमच्यावर राज्य आलंय तर सांगा चिठ्ठीत काय ते करू आम्ही. काय ते आण ग ते चिठ्ठ्यांचं वाडगान आण. ये सांग काय ते. या घराबद्दल बोलायचे तुम्हाला असं लिहिलंय यात.
म्हणजे या घरात किती खोल्या आहेत, किती दारं खिडक्या वगैरे वगैरे बोलायचं. म्हणजे तुम्हाला जे माहीत असेल ते बोला. आणि हे घर तुमच्यासाठी काय आहे ते सांगायचंय. असं आहे वय, म्हणजे आम्हाला बोलायचंय ते बी आमच्या घराबद्दल. बोलू की. तर आम्हाला आमच्या या घराबद्दल बोलायचं आहे. या घराचा दरवाजा पूर्वेकडे उघडतोय. रोज सकाळी या घरात येणारा पहिला पाहुणा म्हणजे सूर्यदेव. अधिपती तुमचा सूर्यदेव हो. त्यामुळे या घरावर अंधाराची काळी सावली कधीच पडू शकत नाही. या घराच्या प्रत्येक इटेवर त्याचा आशीर्वाद आहे. आणि आमच्या घराच्या समोरची ही जी काही बाग आहे की नाही, त्या बागेत उजव्या हाताला एक आंब्याचं मोठं झाड आहे. आम्ही जेव्हा पहिलं पाऊल टाकलं का नाही या घरात, तेव्हा हे उलसं रोप होतो. आमच्या अधिपती संगच लहानाचं मोठं झालंय ते. आणि आज बघा केवढं वाढलंय ते. यो एवढा आंबा लागतोय त्याला. त्याच आंब्याच्या झाडाखाली आम्ही लहानग्या अधिपतींना घेऊन बसायचो, घास भरवायचो, खेळायचो. आठवतंय का? त्याच्याच पुढं शेवंती हाय, गुलाब हाय, प्राजक्त हाय आणि मधोमध एक तुळशी वृंदावन आहे. आणि त्या तुळशी वृंदावनाला फेरी मारून असे आपण आत आलो का नाही की हे सूर्यवंशांचं टोले जंग घर. घर कसलं हो? राजवाडा आहे ह्यो. या घराच्या डाव्या अंगाला किती खोल्या आहेत, उजव्या हाताला किती खोल्या आहेत, शेजघर कुठं आहे, माझघर कुठं आहे, हे समजा आमच्या डोळ्यासमोर आहे. पण आम्ही या घराला घर नाही, मंदिर मानतोय आणि तसंच जपतोय. आम्ही या घराला इतकं चांगलं ओळखतोय की आमचे डोळे बांधून जरी आम्हाला सांगितलं का नाही तरी प्रत्येक खोली आम्ही ओळखू, अगदी बरोबर ओळखू. मॅडम, किती बारीक बारीक गोष्टींची माहिती आहे तुम्हाला. या गोष्टी आतापर्यंत मी कधीच ऑब्झर्व केल्या नव्हत्या. अहो सुनबाई, तुम्ही काल आलात, पण आम्हाला या घराबद्दल किती माहिती आहे, आम्हाला या घराबद्दल किती प्रेम आहे हे तुम्ही बरोबर ओळखलं. तू पण ज्यांना कळायला पाहिजे त्यांना इतक्या वर्षात भी नाही कळलं. त्यांच्या ध्यानात नाही आलं आम्ही या घराला किती ओळखतोय, किती जपतोय. या घरातल्या माणसांसाठी आणि या घरासाठी आम्ही काय भी करू शकतो. ज्या दिवशी हे त्यांच्या लक्षात येईल तो दिवस आमच्यासाठी सोन्याचा असेल. अगे सांग ना तुझी इच्छा काय आहे ते. तुझी काय इच्छा आहे ना हे ऐकायची आता माझी इच्छा आहे. तेव्हा तुझी इच्छा सांग. काय हो, तुम्ही ओळखायला हवं ना. तवरून ताकभात शिक्षक म्हणे. अगं पण तू कधी त म्हणालीस? ओ उगाच फालतू विनोद करू नका. आता दोघं ना एकमेकांच्या प्रेमात पडली आहेत. छान संसार सुरू झालाय. आता काय अपेक्षा असणार आहे माझी. अहो आता की नाही घरात पाळणा हलायला हवाय. घरात जसं गोकुळ व्हायला हवंय. नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवण्याचं सुख काय असतं ते शब्दात नाही ना सांगता येणार. अगं पण तू कधी नातवंड खेळवलीस? अहो असं का बोलताय तुम्ही? बघतो ना आपण दुसऱ्यांचं. तुम्हाला हौस नाहीये का नातवंडांची? आहे ग, मी गंमत करतोय. तू आता म्हणालीस ना तर असे 2-4 नातवंड ना दुडू दुडू पळत येताना दिसली मला. हे बघा, तुम्ही स्वतः मनाने ठरवू नका 2 आणि 4 ते. आधी आपण अक्षराशी अधिपतींशी बोलूया त्या विषयावर. हे बघ, हा त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांचा त्यांनाच सोडवू दे. आपल्याला नातवंड खेळवायची म्हणून आपण त्यांना नको बोलायला. त्यांचं असेल काहीतरी प्लॅनिंग, त्याप्रमाणे होऊ देत सगळं. तसं नाही.
हे बघा ना, काही गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या असतात हो. आता कसं अक्षराचं लग्न वेळेवर झालं, योग्य वेळी मुलं झाली ना की मग ते तिचं करिअर वगैरे करायला ती मोकळी होईल ना. नाही नाही, मी बोलणार आहे बाई तिच्याशी. योग्य वेळी तिचा मूड बघून मग बोलते. हा, अगं, तू बोलणार आहेस हे माहितीये मला, पण तिच्या मागे नको लागूस आणि तिला टेन्शन येईल असं काही बोलू नकोस. नाही हो, अक्षराला टेन्शन येईल असं नाही बोलणार मी. आता फक्त हिराची काळजी वाटते. तिचं टेन्शन कधी संपायचं? झालंय आमचं बोलून झालंय. जे काही सांगायचं होतं या घराबद्दल झालंय सांगू. किती छान बोलला तुम्ही मॅडम. चला पुढे सुरू करा. हा, सुरू करूया भाऊजी. तुमच्यावरच होतं. शिवानी, माझ्या नावाची चिठ्ठी उचल आणि तूच वाच बरं. अरे वा आजी, ज्येष्ठ नागरिकांना जशी सूट मिळते ना तशी सूट मिळाली आहे तुम्हाला. म्हणजे मला काय बी करायचं नाही? कोरी आहे वय चिठ्ठी? अहो नाही नाही, यात लिहिलंय की तुम्हाला जी कला सादर करता येते ना ती कला सादर करा. म्हणजे जे हवं ते करा तुम्ही. असं वय. मग मी भजन म्हणलं तर चालेल का? म्हणजे ती पण एक कलाच आहे ना हो. काय म्हणताय? हो मग त्यात गायन आलं ना आजी. आई सगळं चालेल, करा तुम्ही. चालेल ना मग? हा, मग मी हा, आता तुम्ही आपलीच माणसं आहात. जसं येईल वेड वाकडं ते गोड मानून घ्या. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. बस एवढंच. आई सिक्सर मारला तुम्ही. काय हो जावाय बापू. आजी लई दिवसानं ऐकलं बरं का तुझं भजन. म्हणत जा की, आता म्हणायचं बंद केलंस तू. अरे कसलं काय, देवाचं नाव घ्यायचं एवढंच. देवाचं नाव घेतलं की नाही सूर लागतो आपोआप. खरं तर गाण्याचा क्लास हिला लावायला पाहिजे होता माहिती आहे. नाही नाही, हे ते काय गाणं बिणं शिकायचं काय मध्येच काय काढू नको. भजनी मंडळात जायचं आणि देवाचं नाव घ्यायचं एवढंच. जाऊ दे, आता म्हणलीस तरी होणार नाही. गेल्या तर सर मॅडम आता काय. ए ओमक्या, लाव कॅसेट लाव तुझी. चला काय लिहिलंय बाबा? अरे थांब बाळा, मला चिठ्ठी वाचू तरी दे. काय झालं? गाणं सादर करा म्हणतात. अरे वा, गा की मग. मोठे मालक, तुमचं गाणं ऐकणं म्हणजे आमचं भाग्यच आहे. हो, गा ना बाबा प्लीज. हो अगं गाणार आहे मी, फक्त सुचायला पाहिजे कुठलं तरी गाणं. बघूया. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी
झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर कारा विष समान मोती चारा घर कसले ही तर कारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. अरे वा बाबा, छान गाता की तुम्ही. वय वय वय. माझं कसलं गाणं ग, ही सगळी चारुलताची देण आहे. ती गायची, कमाल गायची अक्षरा, कमाल गायची. तिचा सूर ना असा गुंजत राहायचा कानामध्ये खूप काळ. तिचं गाणं संपलं तरी वाटायचं ती गातेच आहे. तिचं ऐकून थोडं थोडं मी गुणगुणायला लागलो, बाकी काही नाही. खूप आठवण आली तिची आज मला. ती गेली नाहीये अक्षरा, इथं या घरात आहे. ती तिचं गाणं आहे. या घरातल्या प्रत्येक विटेनं तिचा सूर जपलाय आपल्यात. ती आहे. चला ए ओंकार, चल ना बाबा, पुढचं घेत सुरू करा. चला वहिनी, तुम्ही आणि भाऊजी राहिलेत आता. नाही नाही वहिनी, तुमच्याकडे आली या उशी. बरोबर आहे, तुमच्यावर डाव आहे. नाही नाही, अहो ह्यांच्याकडे देत होते मी उशी. नाही माझ्याकडे आलीच नाही तर माझ्यावर कसं डाव असेल? नाही पण मी तुमच्याचकडे देत होते ना. नाही पण मी घेतलीच नाही ना. ह्यांच्याकडे उशी होती तेव्हा म्युझिक बंद झालं मी होतं. घेतलीच नाही, माझ्यावर ढकलायला लागले. ऐका ऐका, एक काम करा. यांचा आहे. दोघांच्या मध्ये होती ना उशी अंतरपाटासारखी, तर मग आता दोघांनी वाटून घ्या जबाबदारी. म्हणजे चिठ्ठीत जे काही येईल ते दोघांनी मिळून करा ना. उचला. उचला ना तुम्ही. असं कसं तुमच्याकडे पहिल्यांदा बघा उशी उशी तुमच्या. अरे काय करताय तुम्ही, किती वेळ लावताय. एक काम करा अक्षरा, त्याला चिठ्ठी उचलू दे, तू फक्त त्याच्या हाताला हात लाव, मम्मा म्हण. अरे देवा, काय झालं? झालं का कल्याण? बघा तुम्ही जो वाचा तुम्हीच करा. अगं बाई, नृत्य सादर करायचंय. अरे वा, म्हणजे वहिनींचा आणि भाऊजींचा डान्स बघायला मिळणार आज. हो नाही, आम्हाला नाही का डान्स मीच काय जमाय नाही, तुम्हीच करा. अहो मी एकटी कसं करणार. अक्षरा, आधीच ठरलंय जे काही करायचं ते दोघांनी मिळून करायचं. आता एकमेकांच्यावर ढकलू नका. चला एक काम करा, तुम्ही सुरू करा, आम्ही तुम्हाला नंतर जॉईन करतो. अरे देवा, आता सूर्यवंशींची सून डान्स बिन्स करणार वय. शोभतय काय हे समजा. हा हिच्या संग करा.
अहो का वावग काय आहे त्यात? गाणं जशी एक कला आहे तशी नृत्य सुद्धा कलाच आहे ना. मग हरकत काय तिनं जर डान्स केला तर? आणि सूर्यवंशींना काय शोभतं, त्यांच्या घरात काय चालतं हे बघायला इथं सूर्यवंशी बसलेले आहेत. कळलं ना? हे काय बोलावं याचा पोच नाहीच आहे. किमान गप्प बसत जा. नाही म्हणजे ते तसं नाही. अगे तू गप की जरा. हा कुठं काय बोलायचं ते कळत नाही वय तुला? नियोजन करणाऱ्यांना जर योग्य वाटत असेल तर ठीक आहे, करू दे त्यांना. आपण कशाला काय बोलायचं? हा वैत आहे. खेळ आहे हा, खेळासारखाच व्हायला पाहिजे नाही का? करा सुरुवात. वहिनी गाणं कोणतं लावायचंय? गाणं नको, ते तालावर आम्हाला नाचता येणार नाही. तालावर येणार नाही? अगं पण मग गाणं नाही, संगीत नाही, मग नाच कसा करणार? एक काम करा ना अक्षरा, त्याला गाऊ दे, तू त्या गाण्यावर डान्स कर. हा, ये बेस आहे.